have been friends for quite right. Pastor Lewis and I have been friends for quite some time. आणि पास्टर लुईस आणि पास्टर पाऊल मार्श अनेक वर्ष एकत्रितपणे त्यांनी सेवा केलेली आहे. ते चांगले एकमेकांचे मित्र आहेत. And when he lived in North London, we did some ministry together, and then he returned to the United States of America. आणि ते इंग्लंडमध्ये असताना पास्टर पाऊल मार्श यांच्याबरोबर त्यांनी सेवा कार्यामध्ये भाग घेतला. आता ते अमेरिकेमध्ये स्थायिक आहेत आणि तिथं सेवा कार्य त्यांचं सुरू आहे. आमेन. Thank you, Pastor Dongri Danyavad. I will now hand या. over this class on World Cult, to हं. the good hands of Pastor Lewis. हां. I'm आजचा I वर्ग To you आपण all. Over to you all, right. Thank you. Thank you. thank you to the illustrious Dr. Paul Marsh. Thank you. हां. आणि पाऊल मार्श पास्टरने माझी चांगली ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. We have a mutual admiration. आणि आम्ही एकमेकांना चांगले ओळखतो आणि एकमेकांच्या विषयी आम्हाला आदर आहे. Greetings from Atlanta, Georgia. आणि अटलांटा जॉर्जिया अमेरिकेतून मी तुम्हाला येशूच्या नावामध्ये All right, सलाम. today we are, let's see, did I share? I need to reshare again. या. Let's see. गेल्या वेळेला आपण मॉर्मॉन्स या कट्टरपंथीयांचा अभ्यास केला. Yeah, आज कट्टरपंथीयांचा अभ्यास आपण करणार आहोत. that's Yeah. right. Today we're going to be looking at Jehovah's Witnesses. आणि जगामध्ये असलेल्या कट्टरपंथीयांमधील एक महत्वाचा कट्टरपंथ म्हणजे यहोवाचे साक्षीदार. त्याचा आज आपण अभ्यास करूया. And so if you had your mind blown by the Mormons, you better buckle your seatbelt today. आणि मॉर्मॉनच्या तत्वज्ञानानं जर तुमचं डोकं बधीर झालं असेल तर आज जरा डोकं ताळ्यावर ठेवून तुम्हाला आता यहोवाच्या साक्षीदारांचंही म्हणणं काय काय आहे ते ऐकायला पाहिजे. Yeah, the theology and beliefs of the Jehovah's Witnesses is very challenging to describe and quite confusing and even contradictory at times. आणि यहोवाचे साक्षीदार यांचं जे तत्वज्ञान आहे आणि त्यांच्या ज्या शिकवणी आहेत आणि त्यांचं जे सिद्धांत आहेत ते ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांना बऱ्याचदा गोंधळात टाकणारे आहेत आणि त्यांच्यासमोर एक मोठं आव्हान निर्माण करणारे असे आहेत. आमेन. So let's just remind ourselves about characteristics, the four characteristics of पण world cult. पहिल्या वर्गामध्ये शिकलो की कट्टरपंथीयांना ओळखायचं कसं आणि त्याचे 4 कारण दिलेले आहेत. कट्टरपंथीय काय करतात? देवाच्या वचनामध्ये कशाची तर भर घालतात. कट्टरपंथीय काय करतात? देवाच्या स्वभावातून काहीतरी काढून टाकतात. कट्टरपंथीय काय करतात? की तारणासाठी जी आवश्यकता आहे, पात्रता आहे, त्यामध्ये अधिक गोष्टींची भर घालतात आणि कट्टरपंथीय लोकांना आणि देवाला विभक्त करण्याचा प्रयत्न करतात. आमेन. So, Brother Donger, you covered everything on this slide. Is that correct? Yeah. Okay. All right. So, Jehovah's Witnesses, session 3. Just doing some research to your region where I do teaching in Pakistan and in India. So there's a smaller group in Pakistan. There's only between 12 to 1,300 Jehovah's Witnesses, and not including the children. And they meet in 16 or 20 or so congregations. But in India, there are over 56,000 Jehovah's Witnesses and nearly 950 congregations. आणि पाकिस्तानमध्ये मागच्या नोंदणीनुसार 1200 ते 1500 यहोवाचे साक्षीदार हे सभासद आहेत आणि 16 ते 20 त्यांच्या मंडळ्या किंवा ग्रुप आहेत. परंतु भारतामध्ये ते जवळजवळ 56,000 यहोवाचे साक्षीदार विश्वासणारे आहेत आणि 950 त्यांचे गट किंवा मंडळ्या भारतामध्ये सध्या अस्तित्वात आहेत. आमेन.
Okay, there are over 9 million Jehovah's Witnesses throughout the world, but only 1.2 million are located in United States of America. हा. आता संपूर्ण जगाचा जर विचार केला तर संपूर्ण जगामध्ये 90 लाख यहोवाचे साक्षीदार हे ख्रिस्ती आहेत आणि अमेरिकेमध्ये ते जवळजवळ 12 लाख आहेत. आमेन. So if you could zoom in on this graph that is showing here. And starting in 1947, there were less than 200,000 Jehovah's Witnesses in the world. So between आणि तुम्ही 2000, जर हा excuse me, between 1947 and 2025, you can see there's been a steady growth in the numbers of Jehovah's Witnesses. आणि तुम्ही जर हा आलेख बघितला तर सातत्यानं त्यांची वाढ होत आहे. अगदी सुरुवातीला अत्यंत कमी असणारे हे यहोवाचे साक्षीदार वाढत वाढत आता 2026 मध्ये कुठपर्यंत पोहोचले आहेत बघा. आणि अतिशय झपाट्यानं त्यांची जगामध्ये संख्या वाढत आहे यहोवाच्या साक्षीदारांची. आमेन. So the local meeting place for Jehovah's Witnesses that you might have in a community near you, the local meeting place is called the Kingdom Hall. आता यहोवाचे साक्षीदार यांचं जे चर्च बिल्डिंग असते, उपासनागृह असतं, त्याला ते चर्च म्हणत नाहीत. त्याला ते किंगडम हॉल, राज्याचं सभागृह असं नाव देतात. तिथं तुम्हाला एक चर्च त्यांचं सभागृह दिसतंय. त्याच्यात काय नाव दिले? किंगडम हॉल ऑफ यहोवाज विटनेस. यहोवाच्या साक्षीदारांचा किंगडम हॉल किंवा राज्यस्तरीय उपासनागृह असं ते म्हणतात त्यांच्या चर्च बिल्डिंगला. आमेन. So the religious cult that we know today as Jehovah's Witnesses was founded in 1872 by a man named Charles Taze Russell in the United States. आता हे यहोवा विटनेस जो कल्ट आहे किंवा कट्टरपंथ आहे त्याची सुरुवात कोणी केली तर 1872 साली अमेरिकेमधील चार्ल्स तेज रसेल नावाच्या व्यक्तीनं या संप्रदायाची किंवा या कट्टरपंथाची सुरुवात केली. आमेन. Russell's beliefs and the teachings were highly influenced by extreme views of prophecy regarding the second coming of Jesus. आणि प्रभू येशूच्या दुसऱ्या येण्या संबंधीच्या अनेक भविष्यवाण्यांच्या प्रभावामुळे या रसेल साहेबांचा विश्वास आणि त्यांचं जे शिक्षण होतं ते फारच लोकप्रिय झालं. आमेन. Jehovah's Witnesses are known for their aggressive evangelism and distribution of literature. And this contributes Yeah. to that steady growth that we saw on the graph. आता एवढ्या कमी अल्पावधीमध्ये कमी काळामध्ये यहोवा विटनेसची यहोवाच्या साक्षीदारांची संख्या का वाढली असतील त्याची 2 महत्वाची कारणं आहेत. सुवार्ता प्रसार ते अत्यंत प्रभावीपणे आणि आक्रमकपणे करतात आणि त्यांचं जे लिटरेचर आहे किंवा वाङ्मय आहे, पुस्तक असतील, मासिक असतील किंवा इतर गोष्टी त्या सातत्यानं लोकांमध्ये त्यांचं वितरण करतात. या 2 गोष्टींमुळे त्यांची जगामधली संख्या वाढत आहे. आमेन. Jehovah's Witnesses are also known for their refusal to serve in the military and refusal to salute the flag of their country. And they also refuse to sing the national anthem also in India. Yeah, they don't want to sing national anthem. Some part of it. Right. It's kind of an American thing. आणि यहोवाचे साक्षीदार आपला प्रत्येक देशाचा जो राष्ट्रध्वज असतो आम्हाला तो
अभिमानाचा विषय आहे आपला भारतामधला तिरंगा. आम्ही नेहमी तिरंग्याचा सन्मान करतो, तिरंग्याला सलाम करतो. पण हे यहोवाचे साक्षीदार आपल्या आपल्या राष्ट्राच्या ध्वजाला सलाम करत नाहीत. ते लष्करी प्रशिक्षण किंवा लष्करामध्ये जाण्याला त्यांचा विरोध आहे. तसंच भारतामध्ये आपलं जे राष्ट्रगीत आहे जनगण मन, त्यामधील देखील काही गोष्टी गायला किंवा वंदे मातरम हे गीत म्हणायला देखील त्यांचा विरोध आहे. आमेन. Jehovah's Witnesses are also known for their focus on Bible study, along with other literature that they have published for themselves. आणि यहोवाचे साक्षीदार हे पवित्र शास्त्राच्या अभ्यासावर त्यांचा विशेष जोर आहे. आणि त्यांनी जे वाङ्मय किंवा पुस्तकं छापलेले आहेत त्याचा देखील अभ्यास करण्यावर त्यांचा भर आहे. आमेन. Jehovah's Witnesses do not celebrate Christmas, Easter, or birthdays because they believe these annual events are rooted in pagan traditions. यहोवाचे साक्षीदार ख्रिसमस, ईस्टर, पुनरुत्थान दिन किंवा घरगुती बर्थडे किंवा वाढदिवस सुद्धा साजरा करायला मनाई करतात. त्यांचं म्हणणं आहे या सगळ्या गोष्टी आमच्या आजूबाजूला असलेल्या विधर्मी मूर्तीपूजक परंपरेतून आलेल्या आहेत, म्हणून ते साजरा करायला त्यांचा विरोध आहे. आमेन. And they do not accept blood transfusions because they believe the Bible prohibits it. This is based on यहोवाचे साक्षीदार this is based किती on आजारी असले let me one more sentence. This is based on mistaken interpretation of various Old Testament passages prohibiting the eating of animal blood. आता जुन्या करारामध्ये निर्गमाच्या ग्रंथामध्ये, लेवियाच्या ग्रंथामध्ये आम्ही वाचतो की देवानं प्राण्यांचं रक्त खायला मज्जाव केलेला आहे किंवा परवानगी नाही. आणि रक्तामध्ये जीवन आहे म्हणून रक्त खाऊ नका असा त्याचा अर्थ आहे. पण त्याचा संदर्भ घेऊन किती पेशंट आजारी असलं तरी बाहेरून ते पेशंटला त्यांच्या रक्त द्यायला त्यांचा विरोध आहे. ऑपरेशन मध्ये देखील पेशंटला रक्त द्यायला त्यांचा विरोध आहे. आमेन. They are also discouraged from getting involved in politics and do not vote in elections. हे जे यहोवाचे साक्षीदार आहेत राजकारण करण्यासाठी त्यांचा विरोध आहे आणि मतदान करण्यालाही त्यांचा विरोध आहे. ते मतदान देखील करत नाहीत. And they are usually banned, they're not allowed to have a presence in most Muslim and communist countries. आणि या अशा टोकाच्या मताचे असल्यामुळं अनेक मुस्लिम देशामध्ये आणि कम्युनिस्ट देशामध्ये यहोवा विटनेस पंथाच्या लोकांना प्रवेश करायला बंदी आहे. The leaders of Jehovah's Witnesses realized their beliefs contradicted Scripture. So rather than conforming their beliefs to Scripture, they altered Scripture to agree with their beliefs. आता यहोवाचे साक्षीदार हे जे ख्रिस्ती लोक आहेत त्यांनी पाहिलं की त्यांचे जे विश्वास आहेत किंवा त्यांचे जे तत्व किंवा सिद्धांत आहेत ते पवित्र शास्त्रातील वचनाबरोबर जुळणारे नाहीत. मग आता त्यांनी पवित्र शास्त्रातील वचनाबरोबर जुळणारे सिद्धांत होण्यासाठी सिद्धांत बदलायला पाहिजेत. पण त्यांनी काय केलं, सिद्धांत बदलायच्या ऐवजी
आपल्या सिद्धांताला अनुसरून त्यांनी पवित्र शास्त्रातील वचनच बदलण्याचा उपक्रम सुरू केला. आमेन. Jehovah's Witnesses use a Bible translation called the New World Translation. It was published by and for Jehovah's Witnesses. आता यहोवाचे साक्षीदार यांचं स्वतःच पवित्र शास्त्राचं भाषांतर आहे. त्याला न्यू वर्ल्ड भाषांतर असं त्यांनी नाव दिलेलं आहे. आणि फक्त तेच भाषांतर, तेच पवित्र शास्त्र ते त्यांच्या उपासनेमध्ये वाचतात किंवा त्याच्यावरच ते संदेश देतात. आमेन. So, for example, Jehovah's Witnesses do not believe in hell. So, any Bible reference to hell is usually translated as the word grave instead. आता यहोवाचे साक्षीदार हे नरकावर विश्वास ठेवत नाहीत. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये जिथं जिथं नरक हा शब्द आहे तिथं नरक शब्द बदलून त्यांनी कबर, ग्रेव हा शब्द उपयोगात आणला आहे. सगळे पवित्र शास्त्रातील नरक शब्द काढून टाकले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांनी कबर या शब्दाचा उपयोग केलेला आहे. आमेन. The most well-known of all New World Translation perversions is John chapter 1, verse 1, where the original Greek text reads, the Word was God, the Word was with God, and the Word was God. But the New World Translation renders it as the Word was a God. लिटिल डब्ल्यू अँड लिटिल जी. या आणि योहान 1:1 मध्ये आम्ही काय वाचतो? प्रारंभी शब्द होता, शब्द देव होता आणि शब्द देवासह होता. आता हे यहोवा विटनेसने काय भाषांतर केले? शब्द देव होता. आता इंग्रजीमध्ये वर्ड जो आहे शब्द त्याचं डब्ल्यू कॅपिटल आहे म्हणजे तो येशू देव होता आणि जी देखील कॅपिटल आहे देवाचं. पण त्यांनी डब्ल्यू कॅपिटल काढून टाकले आणि जी पण कॅपिटल काढून टाकले आणि फक्त त्यांच्या भाषांतरामध्ये योहान 1:1 काय आहे की शब्द देव होता एवढंच भाषांतर केलेलं आहे त्यांनी. आमेन. They make this change because they do not believe in the eternal divine nature of Jesus. आता त्यांनी हा बदल का केला योहान 1:1 मध्ये? कारण प्रभू येशूचा सार्वकालिक न बदलणारा जो दैवी स्वभाव आहे तो त्यांना मान्य नाही किंवा त्याच्यावर त्यांचा विश्वास नाही. म्हणून त्यांनी अनेक वचनामध्ये बदल केलेले आहेत शास्त्रातील. आमेन. Jehovah's Witnesses are also required to study and distribute two magazines called Watchtower and Awake. आता हे यहोवाचे साक्षीदार हे जगभर त्यांची 2 मासिक महिन्यातून ते 2 मासिक प्रसारित करतात, पब्लिश करतात. एकाचं नाव आहे वॉच टॉवर आणि दुसऱ्याचं नाव आहे अवेक. म्हणजे टेहळणी बुरुज आणि जागे व्हा असं सर्व जगातल्या भाषेमध्ये त्यांचं भाषांतर करून त्यांच्या मंडळांमध्ये त्यांच्या विश्वासणाऱ्यांमध्ये ती मासिक वितरित केली जातात. आमेन. So if you are approached by or come in contact with a person who is a faithful Jehovah's Witness, they will offer you one or both of these magazines to get you interested in what it means to be a Jehovah's Witness. आणि मग जर तुम्हाला कोणी यहोवाचा साक्षीदार भेटला एखादा तर तुमच्याबरोबर तो बोलेल आणि
ते मासिक देखील तुम्हाला तो वाचायला दिल्याशिवाय राहणार नाही. So throughout history, their technique or their way of evangelism has been to go door to door in a Yeah. community in teams of 2 or 3 and distribute and try to have conversations about their publications. आणि या यहोवाचे साक्षीदारांची पद्धत काय आहे? आपला पंथ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते घरोघरी भेटी देतात आणि त्यांच्याकडे भरपूर पुस्तकं असतात, मासिक असतात आणि ते लोकांशी बोलतात. त्यांच्याकडे भरपूर वेळ देखील असतो आणि ते लोकांशी बोलून त्यांना मासिकं देतात, पुस्तकं देतात, वाङ्मय देतात आणि अशा प्रकारे त्यांच्या पंथाचा ते प्रसार आणि प्रचार करतात. आमेन. So in the last few years, especially since the time of COVID-19, they've gone to a different technique where they stand at the street corner and have a kiosk, a display of their literature, and talk to people as they're passing by on the street. आणि कोरोना किंवा कोविड कालावधीपासून त्यांचे आता पंथाचा प्रसार करायची पद्धत थोडी बदललेली आहे. ते काय करतात? इथं तुम्ही चित्र बघताय तसंच रस्त्याच्या कोपऱ्यावर ते स्टँड उभं करतात आणि त्याच्यावर काय बॅनर लावलेले आहेत, काय जाहिराती आहेत तुम्ही ते पाहता आणि तिथं काय मासिकं आहेत आणि अशा प्रकारे जाणाऱ्या येणाऱ्यांचं लक्ष वेधून घेऊन जो कोणी त्यांना विचारायला येतोय काय आहे, त्यांना ते त्यांच्याशी बोलतात आणि त्यांना मासिकं देतात, पुस्तकं देतात आणि अशा प्रकारे आपल्या पंथाचा ते प्रचार करतात. आमेन. So I'm just letting you know that if you see someone with a display similar to the picture, you may want to ask them if they are Jehovah's Witnesses. आणि अशा प्रकारे तुम्हाला रस्त्याच्या कोपऱ्याला कोणी जर त्यांच्या वाङ्मयाचा, पुस्तकाचा, मासिकाचा प्रचार करताना जर भेटले, तर तुम्ही त्यांना विचारू शकता की तुम्ही कोणत्या पंथाचे आहात? तुम्ही यहोवाचे साक्षीदार पंथाचे तर नाही ना? I'm not sure if this, I forget where this picture was located. I think this was in, maybe you can tell from the writing, but I think it may be in Pakistan or India. Yeah, it is Urdu. It is Pakistan. Yeah. Writing Okay. is Urdu. Oh yeah, Yeah, Pakistan only. it looks like Urdu, doesn't it? Okay. Urdu, Very yes. good. The top one is Urdu. आणि पाकिस्तान मधले चित्र आहे. उर्दू त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्या चित्राखाली तुम्ही बारीक वाचू शकता. वाचू शकत नाही, पण ओळखू शकता की उर्दू लिपी आहे. Okay, so we've covered the first test of cults and false teachers is they add to the word of God. So the next one we're going to talk about is they subtract from the nature of God and Jesus. या आता आम्ही हे कट्टरपंथी ओळखायचे जे 4 आमच्याकडं कारण आहेत, त्यातलं पहिलं बघितलं की देवाच्या वचनामध्ये ते काय करतात? आपल्या स्वतःचीच भर घालतात. हे आता आम्ही पाहिलं. आता त्यातला दुसरा मुद्दा कुठला आहे? त्याकडे आता पाहूया की देवाच्या स्वभावामधून काही गोष्टी ते वजा करतात, म्हणजे त्या बाजूला काढतात. ते काय काय बाजूला काढतात ते आता आपण पाहूया. आमेन. Okay, so here we go. They believe that God the Father, whose only name is Jehovah, is the only true God. And then I'll read the scriptures here in a sec. या आणि निर्गम 6:2-3 मध्ये देवानं मोशेला सांगितल्याप्रमाणे त्या वचनाचा आधार घेऊन आणि स्तोत्र 83:18 या वचनाचा देखील आधार घेऊन त्यांचा असा विश्वास आहे आणि असं म्हणणं आहे की पिता, पुत्र, पवित्र आत्मा हे त्रैक्य देव नाहीत. देव केवळ एकच आहे आणि त्याचं नाव यहोवा आहे. यहोवाशिवाय या विश्वामध्ये कोणताही दुसरा देव नाही.
म्हणजे ते येशूला देव मानत नाहीत, पवित्र आत्म्याला देखील देव मानत नाहीत. आमेन. So they base this teaching on primarily on these two scripture passages. So if you would like to study them, that is Exodus chapter 6, verse 2 and 3, and then Psalm 83, verse 18. आणि निर्गम 6:2-3 या वचनानुसार आणि स्तोत्र 83:18 या वचनानुसार सृष्टीमध्ये विश्वामध्ये एकच देव आहे, त्याचं नाव यहोवा आहे, असा त्यांचा दृढ विश्वास आहे. आमेन. They believe Jesus Christ is not God the Son, and he never identified himself as Almighty God. आता यहोवाच्या साक्षीदारांचं असं म्हणणं आहे की पवित्र शास्त्रात देखील येशूनं कधी स्वतः मी देव आहे असं म्हटलं नाही, आणि म्हणून येशू हा देवाचा पुत्र असला तरी तो देव नाही, आणि केवळ यहोवा हा एकच देव आहे, येशू देव नाही, असा त्यांचा विश्वास आहे. Instead, they believe Jesus Christ is Michael, the chief of the angels, who was the first being created by Jehovah. आणि मग येशू कोण आहे याच्यावर ते कसा विश्वास ठेवतात? यहोवा साक्षीदारानुसार येशू हा देवाचा पुत्र वगैरे नाही, तर यहोवा देवाने मिखाईल देवदूताला मुख्य देवदूत म्हणून निर्माण केलं. हा मिखाईल मुख्य देवदूत म्हणजेच येशू, असा त्यांचा विश्वास आहे. आमेन. Therefore, both names, Jesus and Michael, refer to the same person or the same being. And he is like a son, but not equal to Jehovah. आणि म्हणून ते मानतात की येशू आणि मिखाईल हे दोन्ही देवाचा पुत्र असले तरी ते देवा समान नाहीत. येशू हा देव नाही, तो देवाने निर्माण केलेला एक देवदूत आहे, असा त्यांचा विश्वास आहे. आमेन. They believe Jesus or Michael is now the king of Jehovah's kingdom, and he began ruling in the year 1914. आता यहोवा विटनेसचा असा विश्वास आहे की सध्या यहोवाचं राज्य आहे. त्याचा राजा कोण आहे? तर हा येशू किंवा हा मिखाईल देवदूत आहे. आणि 1914 सालापासून या देवाच्या राज्यावर राज्य करायला त्यानं सुरुवात केली आहे. आमेन. Because they believe there is no such thing as the Trinity, therefore the Holy Spirit is simply Jehovah's impersonal influence or invisible active force. आता हे यहोवाचे साक्षीदार त्रैक्यावर विश्वास ठेवत नसल्यामुळे येशूला ते देव मानत नाहीत, त्याला एक देवाचा दूत मानतात. तसंच पवित्र आत्मा देव आहे हे देखील ते मानत नाहीत. पवित्र आत्मा म्हणजे देवाचं सामर्थ्य किंवा देवाच्या सामर्थ्याचा, शक्तीचा प्रभाव, असं ते मानतात. पवित्र आत्म्याला ते त्रैक्यामधील देव मानत नाहीत. आमेन. Now we'll look at how Jehovah's Witnesses multiply the requirements for salvation. आता कट्टरपंथीयांना ओळखण्याचा तिसरा जो मुद्दा आहे ते काय करतात की तारणाच्या जी पात्रता पवित्र शास्त्रामध्ये दिलेली आहे, देवानं येशूने दिलेली आहे, त्यामध्ये अधिक भर घालण्याचा प्रयत्न करतात. कसा ते आता आपण
पाहूया. आमेन. So salvation is achieved by exercising faith in Jesus and demonstrating that faith by obeying his commands. Did you read that already? आता यहोवा विटनेस किंवा यहोवाच्या साक्षीदारांच्या मते एखाद्या व्यक्तीला तारण प्राप्ती, नवीन जन्म कसा प्राप्त होतो? तर येशूवर विश्वास ठेवल्यामुळे आणि त्या विश्वासाबरोबर देवाच्या आज्ञांचं आज्ञापालन करण्यामुळे. म्हणजे फक्त विश्वासाने कृपेच्याद्वारे तारण असं ते मानत नाहीत, तर विश्वासाबरोबरच तुम्ही क्रिया केली पाहिजेत, तुम्ही सत्कृत्य केली पाहिजेत, देवाच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत, तरच तुमचं तारण होऊ शकतं, असा त्यांचा दावा आहे किंवा असा त्यांचा विश्वास आहे. आमेन. They believe there will be only one organization, Jehovah's Witnesses, that will survive the approaching great tribulation, a time of terrible suffering and chaos that will occur during the last days of this world system. आता प्रभू येशूच्या दुसऱ्या येण्यासंबंधी ज्या भविष्यवाण्या जुन्या करारात आम्ही पाहतो, काय काय होईल शेवटच्या काळामध्ये, त्यामध्ये 7 वर्षाचा काळ दिलेला आहे. 3.5 वर्षाचा काळ, 3.5 वर्षाचा काळ संकट काळ आणि 3.5 वर्ष महासंकट काळ. आता या शेवटच्या काळामध्ये, महासंकट काळामध्ये तरुण जाणारे किंवा त्या महासंकटाला तोंड देणारे कोण लोक असणार आहेत? तर या यहोवा साक्षीदारांचा विश्वास आहे. त्या काळामध्ये जगामध्ये अनेक मंडळ्या, अनेक ख्रिस्ती विश्वासणारे असतील, पण या महासंकटाच्या कालावधीमध्ये हे यहोवाचे साक्षीदार असणारे लोकच या महासंकटामध्ये त्या संकटाचा मुकाबला करतील आणि त्याचा सामना करतील किंवा त्याच्यावर विजय मिळवतील, असा त्यांचा दावा आहे किंवा असा त्यांचा विश्वास आहे. आमेन. And if you recall, I said at the beginning of the lesson that Jehovah's Witness and the founder, Charles Russell, his teachings were based on extreme unorthodox views of prophecy and the end times and the Armageddon and all of that. आणि मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे चार्ल्स रसेल जे आहेत, या यहोवा साक्षीदारांचे जे फाउंडर किंवा संस्थापक, आणि पवित्र शास्त्रातल्या भविष्यवाणीच्या अर्थाचा अनेक प्रकारे दुरुपयोग करून किंवा शेवटच्या काळाबद्दल ज्या भविष्यवाण्या आहेत त्या संबंधीचा चुकीचा अर्थ लावून त्याने अनेक प्रकारे अनेक ही विधान केली आहेत आणि त्यावर त्यांचा विश्वास आहे. आमेन. So other requirements for Jehovah's Witnesses, they must be sincere in what they believe. They must distribute the Jehovah's Witnesses literature. And they must be baptized into their faith with Jehovah's Witness authority. And they must not mix with people of other faiths. आता यहोवाचे साक्षीदार या मंडळीचा जर सभासद व्हायचा असेल किंवा त्यांचं सभासदत्व किंवा त्यांच्या मंडळीमध्ये जर तुम्हाला प्रवेश करायचा असेल, तर या 4 गोष्टी एखाद्या व्यक्तीनं पाळल्या पाहिजेत, असा त्यांचा नियम आहे किंवा असा त्यांचा आग्रह आहे. पहिलं म्हणजे जो काही त्यांचा विश्वास आहे त्या सर्व विश्वास त्यांना मान्य असला पाहिजे, त्या विश्वासावर त्याचा भरोसा असला पाहिजे. दुसरं म्हणजे यहोवाचे साक्षीदारांचे जे मासिकं आहेत, इतर पुस्तकं आहेत, त्यांचं नियमितपणे त्यांनी वितरण केलं पाहिजे. पुस्तकं, मासिकं इतरांना देण्यामध्ये त्यांनी सहभाग दाखवला पाहिजे. तिसरी गोष्ट, त्यांचा जो विश्वास आहे त्या विश्वासामध्ये त्यांचा बाप्तिस्मा झाला पाहिजे. आणि चौथी गोष्ट, या यहोवाचे साक्षीदार या विश्वासणाऱ्यांनी इतर विश्वासणारे ख्रिस्ती मंडळ्या ज्या आहेत त्या मंडळ्यातील इतर विश्वासणाऱ्यांबरोबर सहभागिता करता कामा नये.
असे 4 नियम जर मान्य असतील तरच ते त्यांच्या मंडळीमध्ये ते तुम्हाला सहभागी करून घेतात. आमेन. So they believe that their literature and their translation of the Bible are the only ones that contain the truth. So when they distribute their literature, they will not receive your literature in exchange. They will only Yeah. give, they will not receive. And I mean this very strict. या आणि मग त्यांचा असा दावा आहे किंवा असं म्हणणं आहे की त्यांचं जे पवित्र शास्त्राचं भाषांतर आहे तेच अचूक आहे, तेच सत्य आहे. म्हणून ते तुमच्याकडे आल्यानंतर त्यांचं पवित्र शास्त्राचा भाग, नवा करार किंवा त्यांची मासिकं, पुस्तकं ते तुम्हाला देतात. पण तुम्ही त्यांना जर काय देण्याचा प्रयत्न केला, तुमच्याकडची मासिकं किंवा काही पुस्तकं किंवा साक्षीचे कागद, तर ते मात्र ते घेणार नाहीत. कारण त्यांचं म्हणणं आहे, त्यांचं जे वाङ्मय आहे, साहित्य आहे, तेच केवळ सत्य आहे. जगामध्ये इतर ख्रिस्ती मंडळांनी, संस्थांनी छापलेलं बायबल असो, नवा करार असो किंवा इतर साहित्य असो, ते असत्य आहे. म्हणून ते कोणत्याही दुसऱ्या साहित्याचा स्वीकार करत नाहीत. आमेन. So if you, the students, if you have or an encounter with a Jehovah's Witness and they offer you literature, sometimes they will expect a donation, a monetary donation to help with the cost of the printing of the literature. Okay. And I would not participate in that. But if they offer you the literature, if they offer it to you for free, I believe it's helpful for you to take it out of circulation. That one document is now out of circulation. You can burn it or tear it. You can destroy it, or you can keep it for reference, as you are studying what the teachings are. But sure to mark it that it says for study purposes only. आणि मग तुम्हाला जर कोणी यहोवाच्या साक्षीदारांनी जर काय पुस्तकं दिली, बायबल दिलं, तर ते तुमच्याकडून काही पैशाची अपेक्षा करतात, छापण्याचा खर्च वगैरे. तर तुम्ही काय त्यांना ते पैसे वगैरे देऊ नका. फुकट जर दिली तर ते घ्या. यासाठी घ्या की तेवढंच एक मासिक किंवा पुस्तक लोकांच्या चुकीच्या हातामध्ये जाण्यापासून वाचेल आणि लोकांना त्यापासून परावृत्त करेल. म्हणून तुम्ही ती घ्या, जाळून टाका, फाडून टाका किंवा तुमच्याकडे तसंच रद्दीमध्ये ठेवा. पण त्यांना पैसे काय देण्याच्या भानगडीत पडू नका, नाहीतर ते आणि दुसरी छापतील चुकीची पुस्तकं. आमेन. Right, we'll be looking now at the ways Jehovah's Witnesses divide the people and God. आता चौथा जो 4 गोष्टी कट्टरपंथीयांना ओळखण्याचा जो चौथा मुद्दा आहे की देव आणि देवाचे लोक यांना ते विभक्त करण्याचा, फाटाफूट करण्याचा कसा प्रयत्न करतात ते आता आपण पाहूया. आमेन. So as it says in the previous slide that you must be have sincere belief, you must distribute the literature, you must be baptized. This, and this is how you become a Jehovah's Witness, okay? But you can lose your salvation if you fail to keep perfect obedience to Jehovah, and if you fail to maintain favor in the cult. आता त्यांचा असा विश्वास आहे की मगाशी आपण पाहिलेल्या 4 गोष्टी, जर तुम्ही यहोवाचे साक्षीदार जर बनायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही त्याच्या विश्वासामध्ये आणि कायम राहिलं पाहिजे. त्या विश्वासामध्ये तुमचा बाप्तिस्मा झाला पाहिजे. त्यांचं जे साहित्य आहे,
मासिकं आहेत ते नियमितपणे तुम्ही वाचली पाहिजेत. आणि तुम्ही ह्या जर 4 गोष्टी केल्या तर तुम्ही यहोवाचे साक्षीदार बनू शकता, त्यांच्या मंडळीचे सभासद. पण हे जर तुम्ही करायचं जर थांबवलं तर तुम्ही तुमचं तारण गमावू शकता. म्हणजे तुम्ही आज्ञा जर या 4 पाळल्या नाहीत तर एखादा व्यक्ती तारण गमावू शकतो, असा देखील त्यांचा विश्वास आहे. आमेन. And recall that I said that Jehovah's Witnesses are not allowed to mix with people from other faiths, and this would include your family members. या आणि यहोवाचे साक्षीदार यांचा चौथा जो मुद्दा आहे की इतर ख्रिस्ती विश्वासणारे आहेत वेगवेगळ्या मंडळातील, त्या विश्वासणाऱ्यांबरोबर ते लोकांना मिसळू देत नाहीत, त्यांच्याशी त्यांनी बोलू नये, त्यांच्याशी संबंध ठेवू नये असा त्यांचा आग्रह आहे. आमेन. And this is one of the examples of false teacher mind control that we talked about a few weeks ago, that you must leave your family and now you're part of our family and we will take care of you. आणि मनावर नियंत्रण मागच्या एका अभ्यासामध्ये आपण पाहिलं, आणि असं मनावर ते नियंत्रण ठेवण्याचा लोकांचा प्रयत्न करतात. म्हणजे एखाद्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीनं त्यांचा जर पंथ स्वीकारला यहोवाचे साक्षीदार, तर ते त्या कुटुंबापासून त्याला वेगळं करतात. आता कुटुंबाचा तुमचा काय संबंध नाही, आम्हीच तुमचं कुटुंब आहोत, आमचंच म्हणणं तुम्ही ऐकलं पाहिजे, आमच्याबरोबर तुम्ही संबंध ठेवला पाहिजे, असा त्यांचा आग्रह असतो. आमेन. So therefore, if a person leaves the organization of Jehovah's Witnesses, they are called a backslider, one who turns away from Jehovah, and they are to be shunned and treated as if they were dead. And they will also be reminded that Jehovah hates them. हा. आणि मग असा एखादा जर व्यक्ती असेल की त्यानं त्यांचा विश्वास स्वीकारला सुरुवातीला, पण नंतर त्यानं त्यांचा विश्वास नाकारला आणि त्यांच्यापासून तो बाजूला गेला, अशा व्यक्तीला ते पतन झालेला व्यक्ती, बॅकस्लायडर, पतित झालेला व्यक्ती मानतात. आणि हा व्यक्ती यहोवा देवापासून दूर गेलेला आहे, जणू काय तो मेलेला आहे असं ते मानतात. आणि यहोवा देव अशा पतित झालेल्या व्यक्तीचा तिरस्कार करतो, असा त्यांचा विश्वास आहे. आमेन. So in other words, they believe there is no hope for anyone outside the organization of Jehovah's Witnesses. आणि मग त्यांचा आग्रह काय आहे की त्यांच्या संस्थेच्या बाहेर कोणतंही कार्य देव करत नाही, असा त्यांचा विश्वास आहे. They believe heaven is reserved for the faithful remnant of 144,000 Jehovah's Witnesses who are anointed by Jehovah. And this group is called the little flock, as in a flock of sheep. आणि प्रगटीकरणामध्ये 1,44,000 एक आकडा आहे आणि अनेक जगातल्या पंथाचे मंडळाचे लोक आम्हीच ते 1,44,000 आहोत असा दावा करतात. आता हे यहोवाचे साक्षीदार हा दावा करतात की स्वर्गामध्ये जाणारे, नव्या यरुशलेमेमध्ये जाणारे 1,44,000 कोण आहेत, तर यहोवा देवानं ज्यांचा विशेष अभिषेक केलेला आहे हेच यहोवाचे साक्षीदार 1,44,000 आहेत. म्हणजे स्वर्गामध्ये फक्त 1,44,000 यहोवाचे साक्षीदार विश्वासणारेच राहणार, इतर कुठल्याही ख्रिस्ती पंथाचे मंडळीचे लोक जाणार नाहीत, असा त्यांचा विश्वास आहे. त्यालाच ते वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे हे लहान कळपा भिवू नको, हा जो लहान कळप आहे तो यहोवाच्या साक्षीदारांचा आहे आणि तो 1,44,000 आहे, असा
त्यांचा दावा आहे किंवा विश्वास आहे. आमेन. It is believed that when the judgment time comes, the 144,000 will be resurrected to live with Jehovah in heaven and rule with Jesus in his kingdom. आणि मग त्यांचा असं देखील विश्वास आहे की ज्या वेळेला न्यायाचा समय येईल, न्यायाचा दिवस येईल, त्यावेळेला हे 1,44,000 यहोवाचे साक्षीदार असणारे लोक पुनरुत्थित होतील आणि स्वर्गामध्ये जातील यहोवा बरोबर आणि येशू बरोबर ते राज्य करतील. फक्त 1,44,000 यहोवाचे साक्षीदार, इतर कोणतेही ख्रिस्ती लोक नाहीत, असा त्यांचा विश्वास आहे. आमेन. It is also believed that Jehovah will raise billions from the dead, and many who are still living may also be saved. त्यांचा असा देखील विश्वास आहे की यहोवा देव मेलेल्यातून अनेक कोट्यावधी लोकांना जिवंत करणार आहे आणि जे जिवंत आहेत त्यापैकी अनेकांचं तारण करणार आहे, म्हणजे त्यांना यहोवाचे साक्षीदार विश्वासणारे बनवणार आहे, असं त्यांना वाटतं किंवा असा त्यांचा विश्वास आहे. आमेन. Now, this group is only for Jehovah's Witnesses, and they call it the Great Crowd, and they will live on a restored paradise earth where there is no war, no crime, and no sickness. आणि हा मोठा समुदाय ते स्वतःला मानतात, त्यांचा गट यहोवा विटनेस, आणि नवीन पृथ्वीवर पॅराडाईज किंवा सुखलोक जो आहे त्यामध्ये जिथं युद्ध नाही, जिथं कोणतेही गुन्हे नाहीत, जिथं आजार नाही, दुःख नाही, अश्रू नाहीत, अशा ठिकाणी फक्त हे यहोवाचे साक्षीदार नवीन पृथ्वीवर सुखलोकामध्ये राहतील, असा त्यांचा विश्वास आहे. आमेन. So this doesn't mean that everyone who has died will be resurrected. Anyone who is judged as wicked and unwilling to change will not be resurrected. They will cease to exist. आता जे मरण पावलेले आहेत जगातले अनेक लोक, विश्वासणारे असतो की अविश्वासणारे, त्याबद्दल त्यांचं मत काय की त्यांचं म्हणणं फक्त जे यहोवाचे साक्षीदार म्हणून जे मेलेले आहेत, यहोवा देव त्यांनाच फक्त पुनरुत्थित करणार आहे. जे यहोवाच्या साक्षीदार यहोवावर विश्वास ठेवणारे नाही आहेत त्यांना देव त्यांना मेलेल्यातून उठवणारच नाही, म्हणजे ते त्यांचं अस्तित्व पूर्णपणे नष्ट होईल, असा त्यांचा विश्वास आहे. आमेन. So according to Jehovah's Witness teaching, a person has no existence without their living body. Therefore, when a person dies, their existence completely stops. Hell, as traditionally portrayed, does not exist, but rather the dead are asleep in the grave, awaiting the day of resurrection. यहोवाच्या साक्षीदारांच्या विश्वासाप्रमाणे एक व्यक्ती, त्या व्यक्तीला व्यक्तिमत्व कशामुळे येतं? त्याच्या शरीरामुळं. म्हणून एक व्यक्ती ज्या वेळेला मरतो, त्याचं शरीर कार्य करण्याचं थांबतं, त्यावेळेला त्या व्यक्तीचं अस्तित्वच नष्ट होतं, असा त्यांचा विश्वास आहे. आणि म्हणून एक व्यक्ती मेल्यानंतर तो झोपी जातो आणि तो कबरेच्या अधीन होतो आणि तो
पुनरुत्थानाच्या दिवसाची वाट पाहतो. तो जर यहोवाचा साक्षीदार असेल तर त्याचं पुनरुत्थान होईल असा त्यांचा विश्वास आहे. जर यहोवाचा साक्षीदार तो नसेल तर तो पुनरुत्थित केला जाणार नाही. त्याचं अस्तित्व कबरेमध्येच समाप्त होईल असा त्यांचा विश्वास आहे. आमेन. So for those of us who have rejected the teaching of Jehovah's Witnesses, or we accepted it once but we left their organization, for us there is no resurrection and we cease to exist. आणि मग आम्ही जे आहोत प्रैक्यावर विश्वास ठेवणारे, पवित्र आत्म्याने भरलेले विश्वासणारे, किंवा आधी यहोवाचे साक्षीदार विश्वासणारे होऊन आता ते त्यापासून वेगळे झालेले आहेत, असे लोक कधीच पुनरुत्थित होणार नाहीत. यहोवाच्या साक्षीदारांच्या मते आम्ही मेल्यानंतर आमचं अस्तित्व पूर्णपणे संपुष्टात येईल, नष्ट होईल असा त्यांचा दावा आहे किंवा विश्वास आहे. आमेन. So for homework, as we're wrapping this up, for homework, I'd like for you to be studying two scripture chapters of scripture by the Apostle John. The Gospel of John, chapter 5, and especially the epistle of 1 John, chapter 5. आता विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ काय आहे? योहान कृत शुभवर्तमान याचा 5वा अध्याय आणि पहिले योहानाचं पत्र याचा 5वा अध्याय. योहान कृत शुभवर्तमान 5वा अध्याय आणि योहानाचं पहिलं पत्र याचा 5वा अध्याय दोन्ही विद्यार्थ्यांनी बारकाईने वाचायचे आहेत, त्याचा अभ्यास करायचा आहे, त्याच्यावर मनन करायचं आहे. हा विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ आहे. So just briefly, the reasons we choose these particular chapters is based on their New World Translation has not changed the wording of these two chapters to any significant degree. So it's easy to exchange in a conversation and explain what is our understanding of these verses because they haven't been reinterpreted into the New Other World. things. Yeah. आता त्या यहोवा साक्षीदारांचं जे पवित्र शास्त्र आहे त्यामध्ये योहान कृत शुभवर्तमान 5वा अध्याय आणि पहिले योहान 5 यातील वचनामध्ये फारसा बदल केलेला नाही त्यांनी. तसंच ते आपल्या बायबलमध्ये आहे, तसंच त्यांच्या बायबलमध्ये आहे. म्हणून योहान 5:24 हे वचन या ठिकाणी आहे. ते वचन घेऊन तुम्ही त्यांच्याशी संवाद साधू शकता किंवा त्यांच्याशी चर्चा करू शकता, कारण ही वचनं अशीच त्यांच्या देखील बायबलमध्ये त्यांनी ठेवलेली आहेत. योहान 5 आणि पहिले योहान 5 या अध्यायामधील. So the emphasis here in John chapter 5 verse 24 is Jesus says, whoever believes on him that sent me, meaning Jesus, has everlasting life and shall not have condemnation. It doesn't say whoever joins the Jehovah's Witnesses organization. Pastor Dongra, did I lose you? I think I lost Pastor Dongra. And for those who understand my English, First John chapter 5 is also very important. Well, we've lost Pastor Dongra. And lastly, we will be having one more session next week. And we have technical problem, disconnected. It's the second coming. काही तांत्रिक कारणामुळे डिस्कनेक्ट झालं, संपर्क तुटला. You can repeat, Pastor. We carried on.
we carried on and waited Yeah. for your return. Yeah. All या right. So आठवड्यामध्ये शेवटचा आपला वर्ग असणार आहे आणि येशूच्या दुसऱ्या येण्यासंबंधीच्या काही गोष्टी आपण पाहू. okay, so थँक्यू पास्टर. गॉड ब्लेस यू. we have Yeah. one more week remaining, and Yeah. we'll be looking at some other smaller groups, and we'll kind of condense them in very brief Yeah. form. आणि पुढच्या आठवड्यामध्ये आपला शेवटचा वर्ग असेल. त्यामध्ये काही छोटे छोटे कट्टरपंथ आहेत ख्रिस्ती विश्वामधले, त्याचा आपण अभ्यास करूया आणि पुढच्या आठवड्यामध्ये आपण त्याचा अभ्यास करू. आजचा And वर्ग या ठिकाणीच आपण थांबवत आहे. I'll try to save some time next week for some questions. आणि तुमच्याकडे काय प्रश्न असेल तर पुढच्या आठवड्यामध्ये काय आपल्याकडे वेळ असेल त्यावेळेला तुम्ही काही गोष्टी तुम्हाला कळाल्या नाहीत किंवा काय तुम्हाला विशेष सांगायचं असेल कट्टरपंथीयांसंबंधी तर तुम्ही सांगू शकता येणाऱ्या आठवड्यामध्ये. थँक्यू बस. All right, Pastor Dongra, I'll let you close us in prayer, please. आता आपण प्रार्थना करू. आजच्या शास्त्राभ्यासाच्या वर्गाची सांगता करूया. सर्वसमर्थ परमेश्वरा, आजच्या या शास्त्राभ्यासाच्या वर्गाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू परमेश्वरा, तू मानवजातीचं तारण करण्यासाठी, मानवजातीच्या पापांची क्षमा करण्यासाठी, मानवजातीचा उद्धार करण्यासाठी तुझ्या एकुलते एक पुत्राला प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलं. त्याच्या वधस्तंभावरील बलिदानामुळे आमच्या पापांची क्षमा झालेली आहे, आमचा उद्धार झालेला, आम्ही नीतिमान झालेलो आहोत, स्वर्गाच्या राज्याचे नागरिक बनलेले आहोत. प्रभू, पण या विश्वासाव्यतिरिक्त, या विश्वासापासून दूर नेणाऱ्या अनेक गोष्टी ख्रिस्ती मंडळांमध्ये, ख्रिस्ती जगतामध्ये शिरलेल्या आहेत, जे कट्टरपंथ आहेत. या विश्वासापासून लोकांना दूर नेण्याचा प्रयत्न करत आहेत, खोट्या आशा त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. येशू हा देव नाही, पवित्र आत्मा देव नाही, अशा गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यापासून आम्ही दूर राहावं, त्या आम्ही ओळखाव्यात आणि आम्ही खऱ्या विश्वासाला टिकून राहावं, यासाठी तू आम्हा सर्वांचं सहाय्य कर प्रभू. आमचे जे पास्टर आहेत, जे शिकवणारे प्रभू सेवक आहेत, त्यांनाही तुझा आशीर्वाद असू दे प्रभू. त्यांची सेवा, त्यांचं कुटुंब यांना तू आशीर्वादित कर. येणाऱ्या आठवड्यामध्ये अधिक या कट्टरपंथीयांच्या विषयी शिकण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. आजचा शास्त्राभ्यासाचा वर्ग तू आशीर्वादित केलास, त्याबद्दल धन्यवाद देऊ. प्रार्थना प्रभू येशू याच्या नावाने केली म्हणून ऐक पित्या. आमेन. आमेन. And थँक्यू पास्टर. गॉड ब्लेस यू. May God- सी यू नेक्स्ट वीक. may God richly bless all of the students and their families. सर्व विद्यार्थ्यांना देव आशीर्वादित करो. पुढच्या आठवड्यामध्ये परत भेटूया. तोपर्यंत विश्वासामध्ये राहा. प्रार्थना